छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड सोयगाव मतदारसंघातून सलग चौथ्यांदा आमदार झालेले शिंदे सेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी चक्क राजकीय संन्यासाची घोषणा केली आहे। आमदारकीच्या 4 टर्म पैकी 3 वेळा त्यांना मंत्रिपदावर संधी मिळाली। एकदा काँग्रेसकडून, एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून, तर एकदा शिंदे सेनेकडून त्यांना मंत्री करण्यात आलं। मात्र आता फडणवीस सरकारमध्ये त्यांना संधी नाकारण्यात आली। त्यामुळे नाराज झालेले सत्तार सेठ मी 2.5 वर्षांनी पुन्हा येईन असं कालपर्यंत सांगत होते, पण आता अचानक त्यांनी पुढची विधानसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे। काय आहे यामागचं राजकारण जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते असलेल्या अब्दुल सत्तार यांचा सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघात चांगलाच दबदबा आहे। गेली 4 टर्म ते या मतदारसंघातून निवडून येत आहेत। केवळ आमदारकीच नव्हे तर सिल्लोड नगर परिषद, बाजार समिती, दूध संघ, जिल्हा बँक व जिल्हा परिषदेवरही त्यांच्या समर्थकांचं वर्चस्व आहे। त्यामुळे सत्तार यांचं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या राजकारणातही मोठं महत्व आहे। अल्पसंख्याक समाजातील असूनही सत्तार हे आपल्या मतदारसंघातील सर्व जाती जमातीच्या कार्यक्रमात सहभागी होत असतात। मुस्लिमांच्या जुलूसमध्ये जसा त्यांचा सहभाग असतो, तसाच हिंदूंच्या हरिनाम सप्ताह, मंदिर जीर्णोद्धाराच्या कार्यक्रमातही ते केवळ सहभागी होत नाहीत, तर सढळ हाताने मदतही करतात। त्यांच्या सिल्लोड शहरात सर्व जाती धर्माच्या नावानं चौक सुशोभीकरणाचं काम सत्तार यांनी आपल्या आमदार फंडातून केलेलं दिसतं। त्यामुळे त्यांना मानणारा वर्ग सर्वच जाती धर्मात दिसून येतो। त्याचाच परिणाम म्हणून आतापर्यंत सत्तार 4 वेळा आमदार झाले। जिकडे सत्ता तिकडे सत्तार अशी त्यांची कार्यपद्धती आहे। पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना शेवटच्या 6 महिन्यांसाठी सत्तार यांना मंत्रिपद मिळालं होतं। नंतर काँग्रेसचा पडता काळ सुरू झाल्यानं 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून आमदारकी मिळवली। उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये सत्तार यांना पुन्हा मंत्रिपद मिळालं। नंतर एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर सत्तार बदलत्या वाऱ्याची दिशा पाहून शिंदेंसोबत गेले। तिथंही त्यांनी मंत्रिपद पटकावलं। मात्र दरम्यानच्या काळात मंत्रिपदाचा गैरवापर केल्याच्या अनेक तक्रारी त्यांच्या विरोधात दाखल झाल्या। विशेषतः संभाजीनगर जिल्ह्यातील भूखंडांच्या घोटाळ्यात त्यांच्यावर खंडपीठानं ताशेरे ओढून मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवला होता। तसंच त्यांची बेताल वक्तव्यही सत्तार यांना भोवली आहेत। खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य असो की एकनाथ शिंदेंना मीच मुख्यमंत्री केलं अशी वल्गना करणं असो, अशा वादग्रस्त वक्तव्यांमुळे सत्तार कायमच वादग्रस्त ठरले। 2024च्या विधानसभा निवडणुकीत मित्रपक्ष भाजपनंच त्यांच्या विरोधात दंड थोपटले होते। भाजपचे नेते सुरेश बनकर यांनी उद्धव सेनेत प्रवेश करून सत्तार यांच्या विरोधात निवडणूक लढवली। भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनीही बनकर यांना रसद पुरवून सत्तार यांना पाडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही त्याला हातभार होता। एवढे सर्वांनी प्रयत्न केले तरी सत्तार सेठ सर्वांना पुरून उरले। काठावर का होईना ते विजयी झाले। मात्र या विजयानंतरही सत्तार यांच्या मागचं शुक्ल काष्ठ संपलेलं नव्हतं। शिंदे सरकारमध्ये सत्तार यांना मंत्रिपद द्यावं लागल्यानं शिंदे यांचे निकटवर्तीय संजय शिरसाट यांना मंत्रिपद मिळू शकलं नव्हतं। त्यामुळे यंदा सत्तार यांचं मंत्रिपदाच्या यादीतून नाव कापण्यासाठी जसं भाजपकडून प्रयत्न झाले, तसंच त्यांच्या स्वतःच्या पक्षातूनही झाले। इथे मात्र या सर्वांच्या प्रयत्नांना यश आलं व देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातून सत्तार यांचं नाव कापलं गेलं। एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं। त्यामुळे सत्तार शिंदेंवर नाराज आहेत। आता संभाजीनगर जिल्ह्यात संजय शिरसाट विरुद्ध अब्दुल सत्तार अशी शिंदे सेनेतच दुफळी निर्माण झाली आहे। नव्यानं कॅबिनेट मंत्रीपद मिळताच शिरसाट यांनी शेवटच्या 6 महिन्यात सत्तार यांनी पालकमंत्री असताना जे निर्णय घेतले त्यांची फेर तपासणी करण्याची घोषणा करून सत्तार यांना डिवचलं होतं। या सर्व गोष्टींचा राग आल्यानं सत्तार यांनी वेगळी वाट धुंडाळण्याचा प्रयत्न केला। 1 जानेवारी रोजी सत्तार यांचा वाढदिवस असतो। दरवर्षी तो सिल्लोडमध्ये दणक्यात साजरा केला जातो, पण यावर्षी सत्तार यांनी संभाजीनगर मध्ये हा कार्यक्रम ठेवला। मंत्रिपद नसतानाही त्यांनी सुमारे 1 लाख समर्थकांचा मेळावा मराठवाड्याच्या या राजधानीत घेऊन आपले मागे अजूनही किती ताकद आहे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आपल्या राजकीय विरोधकांना दाखवून दिला। विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर शिंदे सेनेचा एकही नेता नव्हता। या उलट सत्तार यांच्या पूर्वश्रमीचे काँग्रेसचे नेते मात्र आवर्जून उपस्थित होते। यातून सत्तार आता काँग्रेसकडे जातील अशी शक्यता वर्तवली जात होती। सत्तार मात्र काही स्पष्ट बोलत नव्हते। 2.5 वर्षांनी मी पुन्हा मंत्री होईल असं सांगून ते समर्थक आपल्यापासून दूर जाऊ नयेत याची काळजी घेत होते। असं असताना सत्तार यांनी अचानक राजकीय संन्यास घेणार असल्याचे संकेत देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय।
सिल्लोड तालुक्यातील एका जाहीर कार्यक्रमात सत्तार यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे। ते म्हणाले, मी आमदार मंत्री असताना 18 तास सालदार सारखं काम केलं, अनेकांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिला, मतदारसंघांचा विकास केला, पण शेवटी जातीपातीवर निवडणूक झाली। अवघ्या 2420 मतांनी माझा विजय झालाय। लोकांना विकास नकोय। जर अशाच जातीपातीवर निवडणुका होत असतील तर सिल्लोडची नगर परिषदेची आगामी ही माझी शेवटची निवडणूक राहील। मी यापुढे सिल्लोड विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असं सत्तार यांनी जाहीर करताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला। मी माझा मुलगा माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर याला सांगितलं आहे की मी निवडणूक लढवणार नाही, तुला लढायची असेल तर बघ, नाही तर जय हिंद जय महाराष्ट्र। सत्तार यांच्या या घोषणेमुळे ते आता राजकीय संन्यास घेणार आहेत की काय अशी चर्चा सुरू झाली आहे। आपला मुलगा अब्दुल समीर याला पुढे करून आमदारकीचा वारसा त्याच्याकडे सोपवण्यासाठी सत्तार यांनी ही घोषणा केली असल्याचं मानलं जातं। काही राजकीय विश्लेषकांच्या मते आगामी सिल्लोड नगर परिषद निवडणुकीत सत्ता राखण्यासाठी व जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी सत्तार यांनी ही खेळी खेळली असेल। कारण विधानसभेला सत्तार विजयी झाले असले तरी त्यांचं मताधिक्य मोठ्या संख्येनं घटलंय। विशेषतः सिल्लोड शहरात त्यांची मतं खूप कमी झाली आहेत। भाजपसह सर्व पक्षीय नेते आता त्यांच्या विरोधात गेले आहेत। आता शिंदे सेनेतील एक गटही त्यांच्या विरोधात काम करतोय। त्यामुळे आगामी सिल्लोड नगर परिषद निवडणुकीत यश मिळवण्याबाबत त्यांना शंका आहे। सत्तार यांचे पुत्र समीर हे सिल्लोडचे नगराध्यक्ष होते, आता त्यांना हे पद मिळेल का याविषयी शंका आहे। म्हणूनच आपली शेवटची निवडणूक असं लोकांना सांगून सहानुभूती मिळवायची व सिल्लोड नगर परिषदेची सत्ता प्राप्त करून घेण्यासाठी सत्तार सेठ यांनी ही खेळी खेळल्याचं सांगितलं जातं। पुढच्या विधानसभा निवडणुकीला अजून 5 वर्ष आहेत, तोपर्यंत काय होईल हे सांगता येत नाही। राजकारणी आज जे बोलतात तो शब्द उद्या पाळतातच असं नाहीये। यापूर्वी माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके, सांगलीचे आमदार सुधीर गाडगिळ यांनी ही निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली होती, पण ऐन वेळी पुन्हा तिकीट घेऊन ते विजयीही झालेत। अशीच गत सत्तार यांचीही होऊ शकते। त्यामुळे सध्या तरी केवळ चर्चेत राहण्यासाठी व जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी सत्तार यांनी ही राजकीय संन्यासाची खेळी खेळली असल्याचं मानलं जातं। तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा।